साईमाई सकाळ मित्रांनो. तर आज आहे दिवस चौथा आणि आपण चाललेलो आहे कसारा घाट आपण क्रॉस केलेला आहे. तर ब्लॉग स्टार्टच नव्हता केला सकाळी कारण मी टेम्पोमध्ये बसून आलो कारण खूपच हालत खराब झाली माझी. तर ब्लॉग आता स्टार्ट करतोय मी. बनू नाही बसलेल. हॅलो, गाडीचा बसला का? कुठल्या टेम्पोत आहे का? आपल्या टेम्पोत आहे ना. एक दिवस सावडी तर एक दिवस परक्या मशिदी साई. तर बघू शकता चंद्र किती चांगला दिसायला लागलाय सकाळ सकाळी. हा सगळी चालल्यात, गाड्या पण जाम आहेत मोठ्या मोठ्या. तर आपण आता चालायला लागलोय मी आणि कल्पेश आहे. तर घाट चढायला लागलोय थकून थकून. आता स्टार्ट झालाय तरी जाम दम लागलेला आहे. तर आता मी तुम्हाला तसा उजेड पडेल तसा इथूनचा क्लायमेट तुम्हाला दाखवतो. क्लायमेट तुम्ही बघू शकता तसा झालेला आहे. अख्खा धुका धुका झालेला आहे सर्वीकडे. गब्बर मग हात तर कर. गाईस तर आज आमच्यासोबत जतीन नाही मिळत. आम्ही आज तिघात चालायला लागलोय. आम्ही रोज चौघं चालत होतो पण आज जतीन नाही आहे. त्याच्या पायावर नस काय पायाची नसवर नस चढलंय म्हणून आज आम्ही तिघत चालायला लागलोय. तर आजचा क्लायमेट तर जाम भारी झाला आहे. आताच थंडी पण वाजायला लागले पण एवढी नाही. मग चला आता घाटन देवीला पोचू, मग त्याच्यानंतर डान्स बीन्स तुम्हाला सर्व दाखवतो. चला. तर काय तुमचा भाऊ आता चालायला लागलेला आहे कारण पावर आलेली आहे परत माझ्यात. टेम्पोमध्ये बसलेलो कारण पाय खूप दुखत होतं रात्रीपासून. पण आता कशी हिंमत आली माहिती नाही पण चालायला लागलोय. लेट्स गो. कसारा घाटाची मजा घेत घेत जाऊ आपण. जतीनने कमबॅक केलेला आहे. तो गाडी सोडून माझ्या इथं आलेला आहे. तो बघा या लागलाय. दिसत नसेल कारण थांब दाखवतो. मेन ब्लॉगर आलेला आहे, सस्ता ब्लॉगर. आता त्याच्याकडे देईल. तर आता ब्लॉगरला देतो. माझा करिअर संपलेला आहे. फायनली आय एम बॅक. आलेलो एकदम टाटा पावर मध्ये रमत गमत. लेट्स गो. चला जाऊया. आता जाऊया. मला जाम पुढे असतील तुम्ही. कोण पुढं? आम्ही का पालखी बाबांची घेऊन मिरवायला. दादा झेर जे हातान झेंडा झेर जे खांद्यावर पालखी. दादा झेर जे हातान झेंडा झेर जे खांद्यावर पालखी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे शिर्डी गावाला जायचं हाय, साई बाबाला पायाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय, दर्शन त्यांचं जेवाचं हाय. पाऊर द्वारका माई पा
वाऊर साईंची चावडी. मित्रांनो लोकेशन चेक करा एकदा, खतरनाक. चाललेलो आहे आपण आता घाटान देवीला. आता पोहोचूया, 1 किलोमीटर आहे फक्त. गाईज आजचा नाश्ता बघू शकता तुम्ही, मिसल आहे, मस्त मिसल खाऊया. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे घाटान देवीला. बघू शकता मागेच मंदिर आहे, इथेच बसलेलो आहे आपण. आता नाश्ता एन्जॉय करू. गाईस तर आता आम्ही 18 पाव खाल्लेले आहेत. पनुनी 8 खाल्ल्यात, मी 2 खाल्ल्यात. होत्यानी 17 खाल्ल्यात. या बकासूर किती पाव खाल्ले? कोणी तुम्ही 27. पागल आहे का? मग 3च पार 30 पार खाल्ले. नाही रे, 3 का 4च खाल्ले बस. पाव बोलतात नंतर जास्त खाऊ नको. तुम्ही तर 8 खाल्ले, मी आता आणून दिले. 2च खाल्ले बस. खादोड साला 2च खाल्ले. अरे, आठ एकच आणले खाल्ला, मी. एकच खाल्ला. हा, एकच खाल्ला तू रे, एकच पाव खाल्लास ना. माझं नाव दिनकर शिंदे, शाही भक्ताचा कुट्टीवाला. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, श्याम टी व्ही बघा. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कुणी पालखी? वसई वसईवरून पालखी निघाली, आली ती घाटावर. या घाटा देवी जवळ पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. 1 बारी खायला तर 2 बारी खाय, 2 बारी खायला तर बार खाय. मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. पायाला आलेत गोड, कुल्फी खाऊन झालेत गोड. अरे अध्यक्ष भाऊ, शाही भक्ताला घेऊ, मावा कुल्फी खाऊ, पायी शिर्डीला जाऊ. 1 बारी खाय ना तर 2 बारी खाय, 2 बारी खाय ना तर बार खाय. मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. माग गेलाई कसारा घाट, वळाची आहे ती वाट. ओम साईना नावात आता नाचायला चाललेले आहेत पोरं. बघू शकता पोरं किती खुश आहेत. नाचो. आपण व्हिडिओ काढू त्यांचा. मी तर नाचणार नाही बाबा, पाय दुखतात खूप. हे बघा जोश बघा यांचा.
आम्ही घाटन देवीमधून निघलेला आहे. आता आमचा स्टॉप माहीत नाही कुठं काय आहे, जाम लांब आहे. मरू जातात आता. कल्पेश भाई काय बोलणार, किती लांब आहे आपला? खूपच लांब आहे आजचा पल्ला, कारण की आता आम्ही निघालेलो आहे नाश्त्याच्या पल्ल्यावरून. तर आता पोचू आम्ही 2 या 3 वाजेपर्यंत पोचूया. ठीक आहे, ज्या स्पीडने चाललोय त्या भेटूया मध्ये मध्ये काय असेल त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवतो रोम रॅन्चिंग आमचे सामने. आम्ही मधला रस्ता मारणार आहोत तरी गावातून. बघू काहीच तर आम्ही खूप लुंगलेला आहे. तब्येत खराब झालेली आहे. काय बोलणार कल्पेश भाई? खूपच आजचा लांब आहे पल्ला. गेम ओव्हर झाला आहे आमचा. करिअर संपला आहे. ज्याचा ब्लॉग बनवायला लागलाय तो पोचलेला आहे, गाडीने गेलाय. तर आमचा सगळा खतम आहे. आम्ही पोचू किती वाजता ते सांगू नाही शकत, पण आम्ही ब्लॉगमध्ये सांगू किती वाजता. आता किती वाजले तरी 11:50 झाल्यात. अजून आम्ही अर्धा नाही पार केले. अजून जाम टाईम आहे. 2 ना, मग झोपायचा कधी? 2 नाही 1 वाजेपर्यंत पोचू. खरंच साहेब? 1-1.5 वाजेपर्यंत. हां ठीक आहे, बोललाय तसं. आता बघू. जी आपण स्पीड ठेवलेली ना आता, हां ती स्पीडमध्ये गेलं. ठीक आहे. कारण की जाम रिकवर केला आपण आता. हां नाही नाही तुटणार नाही आता. नाही, थोडा पायानं आराम दिला, थोडं थंड पडेल. गाईस, तर आम्ही 50% रस्ता क्रॉस केलेला आहे. आम्ही टोल नाक्याजवळ पोचलेला आहे. इथून आम्ही लगातार 2 तास चाललो तर आम्ही पोचू शकतो, नाही तर आम्ही 3 तासानंतरच पोचणार. कारण आम्हाला जाम चालायचं आहे, जाम लांब आहे. इथं टोल नाका आहे बघा. ठीक आहे, चला पुढं भेटूया. काय अजून तुम्हाला सांगतो आमची हालत कशी आहे, कशी काय होणार आहे, सगळा सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. लास्टपर्यंत राहा. कंटाळलो अख्खा चालून. तुम्ही कट मारला आहे गावातून, गोटी गावातून. सगळे हायवेला येत आहेत. आम्ही शॉर्टकट मारून गोटी गावात फिरायला लागलो आहे. बाजार बघत येतोय. काहीच रस्ताच नाही संपायला लागलेला. किती वाजले? भाईनी 1 वाजताचा प्रॉमिस केला म्हणून भाईने 2 वाजेपर्यंत चालवला, पण स्टॉप काय येत नाही. रस्ताच संपायने लागलेला. ते आमचा पंडू भाई बघा कसा बसला आहे. त्याला चक्कर आलाय का काय माहीत काय झालंय. तर अजून किती टाईम लागेल? अजून म्हणजे आता बोलायला काय बोलू. आता माझा बेस गेलेला आहे कुठं आतमधून, तरी मी बोलायची कोशिश करतो. ठीक आहे, करा ना. जाम बेकार झालाय, म्हणजे एवढा फाटलाय ना सांगू शकत नाही. आता आपल्या पालखीमध्ये रूल आहे का, म्हणजे काय वाईट शब्द बोलू शकत नाही. आम्हाला सांगा. म्हणजे आता बोलायला गेलो तर पहिला माझी बहीण आलेली दिदी माझी, तर ती बोलली का जाम मजा असते, बोलते चल. तर मी विचार केला चल आपण भक्ती काय होती असंच आलेलो, म्हणजे एन्जॉयमेंटसाठी. माझा पहिला वर्ष होता आणि कोण नाही त्याच्यामध्ये, माझे मित्र वगैरे कोण नाही. माझा भाऊजी होता आणि भाऊजीचे मित्र. तर असं थोडं बोलणं होतं, पण जास्त एवढं नव्हतं. पण जेव्हा पूर्ण पालखी चाललो आणि नंतर जेव्हा मी मंदिरात पोचलो, तेव्हा ते डोळ्यामध्ये ते बाबाला बघून डोळ्यात पाणी भरले. तेव्हा जाम म्हणजे एक तो फिलिंग असते ना, खूप चांगली होती. हे फक्त साई पदयात्रेत सांगू शकता. हा, आणि जे आता बोलतो ओव्हरस्कार्टगिरी नाही, तुझे बोलणाऱ्या बोलतात. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी माझ्या मित्राला घेऊन आलो, कल्पेश मारुतोली. तुमचे अनुभव सांगा. आणि तर गाईस, तुम्ही टाइम बघू शकता. काय दिसत असेल तर बघा, 2:50 वयात आल्यात ना. आम्ही आता 2 मिनिटात काय माहिती 4ला निघते का 2 मिनिटात निघते, पण एवढा नाही माहीत. पण आम्ही स्टॉपला पोचलोय. बघू शकता एवढा स्ट्रगल लाईफमध्ये, एवढा चाललोय बसून बघू आता कुठं झोपल्यात ना कुठं काय. चला मग भेटू. आता पणूकच देतो. रोंगत जय पण आलेला आहे. इथे झोपलेला आहे मस्त आरामात. पंडू बाई को देखो रोते आ रहा था. मजा आ रहा है भाई शकल देख के. मस्त. काय भावांनो, कसं वाटतं? 3:30 वाजता आलो, 4 वाजता चाललो.
झिरो आराम काय नाही भेटलेला आहे. मस्त वाटते. बस जेवलो ला बस यांना बघू मला जाम खुशी भेटते बाबा. एक नंबर वाटते. भाई यांची तोंड बघा कशी झालेले आहेत. तू बसून आला सर बैल पिसाडलेला नाही मिळत. बैल आता पिझ्झा बसून आलाय ना. मग कल्प्या उद्या चालीन ना उद्या. उद्या का उद्या काय आता चाल आता नाही बाबा. उद्या की तुमची तोंड बघून सकाळी जवळ आहे. सकाळी लांब आहे. हो तू पता है घाट चढ़ना है सकाळचा का संध्याकाळचा. संध्याकाळी सिन्नर का ओके चलो ठीक है. जैसा होगा वैसा देखा जाएगा. गाईस तर आता मी चाललेला आहे. आम्ही पूर्ण थकलोय. 5 मिनिटं आराम केलाय. पंडू काय बोलशील? काय नाही एकदम पनवती हा स्टॉप आहे. कधीच टायमावर पोहोचत नाही आणि एवढी आता 5 मिनिटं फक्त आम्हाला आराम करायला भेटणार. आणि चेंज झालेला आहे सर्व. तुझा नाही तू पहिला आलाय. मी 2 तास अगोदर आलेलो आराम केला झोपलेलो. आता बघू पुढे काय होते. कुठपर्यंत गिरीच कसं बघा ना सनलाईट समृद्धी महामार्ग काय भारी दिसायला लागलाय. सूर्य तो बघा. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. चालत आलो तर आम्ही खूप लवकर नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. बघा आज सर्व उजेडातच पोहोचलेला आहे. जाम थकलो. तर गाईस फायनली आज आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आणि मी तर गाडी चाललेलो आहे जागा पकडायला. तर आपल्याला जागा तर भेटलेली नाही आहे. बघा कुठे झोपलेलं आपण मंदिराच्या साईडला. जागा थोडी कमीच भेटलेली आहे पण काय नाही सोबत आहे आपण. क्राऊड बघू शकता तुम्ही सगळ्याकडे. क्राऊड बघा. तर आता ते लोक येतील. जागा पकडून ठेवले. जाग्याची इथे जाम मोठा लोच आहे कारण 2 पालख्या येणार आहेत ना इथे त्यामुळे. मित्रांनो संध्याकाळी सूप भेटलेला आपल्याला. एवढी सुखसुविधा कोणत्या पालखीत नसते. भले एवढा चालायला लागते आम्हाला पण चालतंय. तेवढा खायला पण भेटते आम्हाला. महाराष्ट्रात 3ऱ्या नंबरवर पालखी येते ससूनगर. आता सूप एन्जॉय करूया आपण. हे बघा. आणि इकडे आपले व्हिडिओ पण अपलोड होतात. सूप एवढा टेस्टी आहे ना. हा 3रा ग्लास आहे. हे बघा आहे का नाही एकदम चविष्ट. माझा 3रा ग्लास आहे सॉरी. हा 1 नंबर वाटायला लागला मित्रांनो. आणि आपण गार्डनमध्ये झोपलेलो इकडे. आपल्याला हकलून लावलेल्या हॉलच्या बाहेर.
गाईस इकडे बघू शकता वाघ आलेला आहे, वाघ. आम्ही गोळी खाऊन बघतो, आमचा करिअर बघू. जोरात बोलू नाही शकत पण इथे एक वाघ आलाय. तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्हाला वाघाशी घाबरायला वाटायला लागलं. बाय बाय.